श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा संदेश दिला आणि हा संदेश दिल्यापासून महाराष्ट्रातले नेते हा जो म्हणजे मराठीत ज्याला खोळेपणा म्हणतात ना, तो खोळेपणा त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांचा हा खोळेपणा बघून जनतेला त्यांच्याबद्दल कसुभरही प्रेम वाटत नाहीये किंवा आपण इंधन बचत करावी याचा कुठलाही संदेश एकाही नेत्याकडनं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. किंबहुना सामान्य माणसाला संताप येत चाललाय आणि तो संताप वाढत चाललाय याची सर्व नेत्यांनी, सर्व मंत्र्यांनी नोंद घ्यावी. इंधन बचतीचा संदेश दिल्यानंतर पहिल्यांदा या नेत्यांनी काय केलं तर ईव्ही गाड्या घ्यायला सुरुवात केली. मुळात तुमच्याकडे गाड्या आहेत, त्या एवढ्या लाखो रुपयांच्या गाड्या आहेत. त्या लाखो रुपयांच्या गाड्याचं तुम्ही काय करणार आहे? भंगारात काढणार आहे का? त्या गाड्या सगळ्या आमच्या पैशाने घेतल्यात. त्याच्यानंतर तुम्ही आता ईव्ही गाड्या घेत सुटलेत. म्हणजे आज त्यांनी संदेश दिला, दुसऱ्या दिवशी यांनी रांग लावली ईव्ही गाड्या घेण्याची. एवढे पैसे सँक्शन कधी झाले? तुम्ही काय स्वतःच्या खर्चातनं त्या ईव्ही गाड्या घेतलेल्या नाहीयेत. स्वस्तातली ईव्ही गाडी म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल ही 7 लाखाची आहे आणि महागातल्या महागाची ही 70 लाखाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईव्ही गाडीतनं येताना दाखवले, आम्ही सगळ्यांनी बघितले. ती गाडी कमीत कमी 70 लाखाची आहे. माझं आव्हान आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना की तुम्ही याची रिसीट दाखवा आम्हाला ही गाडी विकत घेतल्याची. ही गाडी तुम्ही आमच्या पैशाने घेतली आहे का तुम्ही स्वतःच्या पैशाने घेतली? आणि आमच्या पैशाने घेतली असेल ना तर इंधन बचतीचा हा प्रकार योग्य नाही. हेच नाही तर बाकीच्या नेत्यांनी सुद्धा हेच सुरू केलं. प्रत्येकजण जातो आणि ईव्ही गाड्या सुरू करतो. म्हणजे यांना केवळ इंधन बचतीचं हे निमित्त पाहिजे. त्यांना या महागड्या ईव्ही गाड्या नवीन पाहिजेत आणि या सगळ्या ईव्ही गाड्या ह्या आपल्या पैशाने घेतल्या जात आहेत. आणि आमचं काय होतंय? आम्हाला कुठलीच सवलत नाही. आम्हाला इंधन बचतीची कुठलीच सवलत नाही. आमच्यासाठी पेट्रोल दरवाढ केली, आमच्यासाठी डिझेल दरवाढ केली, आमच्यासाठी CNG दरवाढ केली. आम्हाला अजून LPG मिळत नाहीये. मेट्रोची तिकीटं का नाही कमी करत तुम्ही मेट्रो सुरू केलेत ना मुंबईत, मेट्रोची तिकीटं का नाही तुम्ही कमी करत? बरं, तुम्हाला कार पुलिंग सांगितलंय म्हणजे 4-5 जणांनी एकत्र जायला सांगितलंय. एक तरी नेता 4-5 जणांना घेऊन जाताना दिसलाय का? नाही दिसला. आणि आशिष शेलार यांनी काय केलं आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं? दुचाकीने गेले. दुचाकीने कुठून गेले? म्हणजे विधान भवनापासून मंत्रालयापर्यंत चालत जरी आला ना तरी 7-8 मिनिटात माणूस जातो. पण हे 7-8 मिनिटं चालणार नाही ते नेते. हे गेले कशाने? ते दुचाकीने गेले. बरं, हे दुचाकीने जातात, त्यांच्या मागे आणखीन 4 गाड्या दुचाकीने. प्रत्येकाने हेल्मेट घालायचं. आणि ती आता दुचाकी कोणाची होती तर म्हणतात आता पोलिसाची दुचाकी होती. नितीन गडकरी तर महानच आहेत. म्हणजे ते पुण्याला कार्यक्रमाला आले. माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला इंधन बचत करायची का? प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही कशाला पाहिजे? तिथलं सामान्य अधिकारी जो असेल तो करेल ना, तो पाहणी करेल, तो बघेल सगळं. बरं, हे आले तिकडनं, नागपूरहून आले पुण्याला. कशाने आले? चालत बिलत तर नाही आले, ट्रेननी तर येऊच शकत नाही ते लोक. म्हणजे हेलिकॉप्टरने आले, इंधन बचत केली त्याच्यात. त्याच्यानंतर त्यांनी कॅमेरामॅनला घेऊन गेले आणि काय दाखवत आहेत की मी बसने गेलो, इंधन बचत केली, आम्ही आता बसने जाणार. कुणाची बस? गिरीकंद टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस. शिवशाही नाही, शिवनेरी नाही, साधे एसटीत कधी बसलायत? बरं, त्या बसने गेले ते गेले. त्यांच्या मागे फक्त सुरक्षा रक्षक होते, बाकी कोणीही नव्हतं. आणि शेजारची सीट रिकामी. का बाबा? तुमच्या अंगाला काही सोनं लागलंय का की तुमच्या शेजारच्या सीटमध्ये कोणीच का नसतं? आणि सोबत एक पत्रकार, तो कॅमेरा शूट करणार आणि ते तुम्ही आम्हाला दाखवणार. पब्लिसिटी. त्याच्यात पण तुम्ही पब्लिसिटी करता. देवेंद्र फडणवीसजी हे इंडिगोच्या विमानात बसले, आम्हाला दिसले. आणि त्यांनी खासगी विमान न करता ते इंडिगोच्या विमानात गेले अशी प्रसिद्धी दिवसभर बातम्या सुरू होत्या. पण देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारची जी सीट होती ना, सीट परत रिकामी. म्हणजे तुम्ही तुमच्या सीटचं पण पैसे भरले, शेजारच्या सीटचं पण पैसे भरले, तुम्हाला आणा.
आणि इंडिगोच्या विमानांची तुम्ही कुठे गेलात? तुम्ही सरकारी कामासाठी गेला होतात का? तुम्ही अर्जंट कुठल्या कामासाठी गेलेत? तुम्ही सगळ्यांना सांगितलं ना कार्यक्रम बंद करा, तुम्ही का गेलात? तुम्ही श्री श्री रविशंकर यांच्या खासगी कार्यक्रमासाठी का गेलात? हा आमचा सवाल आहे. हे तुम्ही इंधन का खर्च केलेत आणि आमचे पैसे का खर्च केले? बरं, सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमची सुरक्षा कमी केली, आम्ही आमची सुरक्षा कमी केली. मुळात तुम्हाला सुरक्षेची गरजच नाही आहे. आता आमच्या लक्षात आलंय की तुम्ही हे जे ताफे घेऊन जाता ना, हे सगळे शोसाठी घेऊन जातात. आता जी सुरक्षा तुम्ही कमी केले सांगतात ना, म्हणजे 17 गाड्या जात होत्या. त्या 17 गाड्याच्यामुळे आम्ही आता 4 गाड्या केल्या. म्हणजे मुळात तुम्हाला या 17 गाड्यांची गरजच नव्हती. आमचे पैसे फालतू खर्च करत होता तुम्ही. आणि तुम्हाला सुरक्षा रक्षकांची काही गरज नाहीये. तुम्हाला जर कोणी हल्ला केला ना, तर तुमच्या व्यावसायिक तुमच्या देवाणघेवाणी जे चालतात ना, त्याच्यातूनच हल्ला होऊ शकतो. बाकी नेत्यावर कोणी हल्ला करणार नाहीये. म्हणजे तुमच्यावर हल्ला करून आम्हाला नाही जेलमध्ये जायचं. हल्ला ज्याच्यावर करतो तो पण तितकं महत्वाचा असायला पाहिजे ना. आम्हाला नाही तुम्ही महत्वाचे. त्याच्यावर आणखीन कहर म्हणजे दादा भुसे म्हणतात की ह्या वेळेस आम्ही ब्रिटनला जाणार होतो आणि ॲम्स्टरडॅमला जाणार होतो, तो आम्ही दौरा रद्द केला. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलं. वा 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 दादा भुसेजी, किती छान. म्हणजे तुम्ही आणि तुमचं कुटुंब दर मे महिन्यात, आम्ही इथे उन्हात होरपळतोय तेव्हा तुम्ही दर मे महिन्यात तुम्ही परदेशी जाता आणि जे हा परदेश दौरे करता तुमच्या कुटुंबासह, म्हणजे गिरगावून दादरला झाल्यासारखं तुम्ही रोज रोज परदेशी जाता. आणि जे तुम्ही दौरे करताना त्यातला एका वर्षीचा एक दौरा फक्त तुम्ही रद्द केला. पुढल्या वर्षी तुम्ही जाणारच आहात, 100% जाणार आहात, पण त्याची पण तुम्ही पब्लिसिटी करता. म्हणजे तुम्ही प्रायव्हेटली कुठेतरी जाता मजा मारायला, त्याची तुम्ही पब्लिसिटी करता. आशिष शेलार म्हणले की मी कान फेस्टिवलला नाही गेलो. अरे म्हणजे कान फेस्टिवलला जायची गरजच नव्हती तुमची. तुम्ही गेलात काय? नाही गेलात काय? मी तर म्हणते कधीच जाऊ नका तुम्ही कान फेस्टिवलला. काही गरज नाही इथून इकडे जायची. राहुल नार्वेकरांनी तर कमाल केली. राहुल नार्वेकर आणि 12 आमदार, लक्षात घ्या, राहुल नार्वेकर आणि 12 आमदार जपानच्या ट्रिपला जाणार होते. कशाला? बुलेट ट्रेन आणि याची सगळी माहिती घ्यायला. आता साधारणपणे ना ऑनलाईन पण ही माहिती सगळी मिळू शकते. सगळं तुम्ही बघू शकता, सगळी तुम्हाला माहिती मिळू शकते. आणि तुम्ही जपानकडनं कर्जाऊ सगळे जे पैसे घेता ना, त्यामुळे ते तुम्हाला बोलवतात, तुम्ही मोफत जाता आणि तिथे मजा मारून येता. आता तुम्ही का नाही गेलात? जर बुलेट ट्रेनची माहिती घेणं महत्वाचं होतं तर तुम्ही ह्याला जायला पाहिजे होतं. पण तुम्ही ते अगदी सहजी कॅन्सल केलं. कारण हे जाणं काही महत्वाचं नाही. तिथे नाही गेलं तरी ती सगळी माहिती तुम्हाला मिळते, सगळी ऑनलाईन माहिती मिळते. म्हणजेच तुम्ही हा जो खर्च सगळा करणार होतात ना, तो उगाच फुकाचा खर्च करणार होतात. आणि हे प्रत्येक जण करतंय. प्रत्येक जण रोज आम्हाला दाखवतंय. कोण मस्त ईव्ही गाडीतनं फिरतंय, कोण मस्त एसीच्या बसमधनं फिरतंय, कोण मस्त विमानातनं फिरतंय आणि शेजारच्या सीट रिकामे ठेवतंय. हे आम्हाला दाखवताय तुम्ही, आम्हाला. आणि आम्हाला बचत करायला सांगतात. कसली बचत करायची? पेट्रोलचे दर वाढवलेत ना, डिझेलचे वाढवलेत ना, सीएनजीचे वाढवलेत ना, एलपीजी मिळत नाही ना, मेट्रोचे पैसे का दर का नाही कमी करत तुम्ही? आम्ही बसने जातो, बसचे कमी करा ना तुम्ही. आणि तुम्ही कार पुलिंग का नाही करत? तुम्ही लोक मेट्रोने का नाही जात? तुम्ही लोक लोकलने का नाही जात? कारण तुम्हाला तुमची ऐशाराम आणि हे सगळं काही सोडायचं नाहीये. फक्त पंतप्रधान मोदींनी सांगितलं म्हणून सगळे दिखावे करायचे आणि हे सगळ्या जनतेला कळतंय. हे आम्हाला दाखवून तुम्हाला काडीचाही राजकीय फायदा मिळणार नाही. तेव्हा जी आमची चेष्टा करताय ना तुम्ही हे सगळं सांगून की आम्ही इंधन बचत करतोय, तुम्ही पण करा, आम्ही हे करतोय, तुम्ही पण करा, हे सगळं थांबवा. हे आमची चेष्टा करणं थांबवा. नाहीतर हा संताप, आधीच बाहेर उष्णता खूप वाढलेली, आधीच तापमान खूप वाढलंय आणि आमचं ना डोकं सटकवू नका तुम्ही. हे सगळं थांबवा ही नाटकं. आणि जर करायचे असेल ना तर ते पत्रकाराला आणि कॅमेरामॅनला सोबत घेऊन आहे ना ही नाटकं करू नका. शांतपणे करा तुम्ही जे काही करायचं असेल.